गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आरपीएफच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने एका 16 वर्षीय मुलीला 5 दिवस डांबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने बलात्कार केला। यामध्ये एक एनजीओचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले असल्याने जनतेचा इतर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एनजीओकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। मुलुंड येथे कार्यरत असलेली मराठी विजन फाउंडेशन संस्थेने या घटनेचा तीव्र निषेध करत एनजीओच्या मार्फत समाजात जनजागृती होणे किती आवश्यक आहे याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली। मागील काही काळापासून राज्यातील वातावरण महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही अशी शंका निर्माण झाली आहे। महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत आणि यासाठी योग्य पद्धतीने जनजागृती होणे आवश्यक आहे। या संदर्भात बोलताना मराठी विजन फाउंडेशनच्या अध्यक्षा रिया शिंदे आणि विधी सल्लागार स्नेहल निकाळे काय म्हणाल्या पाहूयात पुढील रिपोर्टमध्ये। की म्हणजे सगळ्याच एनजीओमध्ये अशा ह्या घटना घडत नाही आहेत ॲक्च्युली। आणि जेही आम्ही मुलांसाठी करतो आहे, आमची आता टीम आहे इथे, बघा तुम्ही बघू शकता इथे आमची टीम आहे। आम्ही पूर्ण टीमवर्कने आम्ही काम करतो मुलांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, पुन्हा महिलांसाठी। पण मला असं वाटतं पालकांनी हे सगळं समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक एनजीओ आहे तो एनजीओ म्हणजे एका एनजीओमुळे आपण दुसऱ्या एनजीओला नावं ठेवू शकत नाही आहेत ॲक्च्युली। तर सगळेच एनजीओ असे हे कामं करत नाही आहेत। सगळेच एनजीओ चांगल्या प्रकारे आणि म्हणजे आमचे एनजीओ तरी चांगल्या प्रकारे आम्ही आता इथे सध्या काम करतो आहे। त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांचं कसं एज्युकेशन होईल त्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी पुढे आम्ही आमचं सगळं लाईनअप केलेलं असतं सगळ्या गोष्टी। तर त्या आम्ही पालकांना तेच सांगू इच्छिते की तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही चेंज करा। एका एनजीओमुळे दुसऱ्या एनजीओला तुम्ही हे नावं ठेवू शकत नाही, त्यामुळे तुम्ही तो बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा आणि तुम्ही एनजीओवरती तुम्ही ट्रस्ट ठेवा, मी असं म्हणेनच। आतापर्यंत तुम्हाला सहकार्य कसं होतं पालकांचं? ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड फ्लोअरला उतरून जेव्हा काम करता या एनजीओमधून, त्यावेळेस पालकांचं म्हणा किंवा समाजाच्या प्रत्येक वर्गाचं तुम्हाला कसं सहकार्य मिळालेलं आहे? आम्हाला प्रत्येक पालकांचं आणि सगळ्यांचं खूप छान सहकार्य मिळत आहे। आणि इथे आमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळेजण त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व करा, म्हणजे त्यांना आम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स सगळे सॉल्व करतो आहे। कोणाला फी पाहिजे असेल त्यांचे फीचे प्रॉब्लेम्स, पुन्हा त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आमच्या एनजीओतर्फे तरी आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहल निकाळे जाधव, मी मराठी विजन फाउंडेशनची विधी सल्लागार आहे। मी फक्त आता तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही प्लीज डोक्यात ठेवा आणि लोकांपर्यंत जितकं पोहोचवता येईल तितकं पोहोचवा। आत्ता सध्या जी घटना घडली आहे, छत्तीसगडवरून एक कपल इथे आलेला आहे पुण्यामध्ये आणि आरपीएफने त्यांना भेटल्यानंतर त्याच्यानंतर जे काय त्यांच्यासोबत जो प्रकार झाला तो अतिशय घृणास्पद होता। त्यांना पोलीस कोठडी झालेली आहे, म्हणजे आता त्यांना पकडलेलं आहे, पण लोकांचा विश्वास उडालेला आहे एनजीओवरून। कसं झालं आहे की आपण समाजात वावरतो, आपली मुलं लहानाची मोठी होताना आपण बघतो, पण आईवडील म्हणून आपलं त्यांच्यावर किती लक्ष आहे हे आपण नाही सांगू शकत। मोबाईलची दुनिया आहे, आपल्याला वाटतं की आपण मुलांच्या हातात मोबाईल दिला की विषय संपला, पण तसं नसतं। आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो, आपली मुलगी मोबाईलमध्ये काय बघते, काय चॅटिंग करते, कुठले चित्रपट बघते, या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे। कारण समाज आता पहिल्यासारखा राहिलेला नाही, बिघडत चाललेला आहे। आपण बघतो की आजूबाजूला बलात्कार हे प्रकरणं खूप वाढत चाललेली आहेत। मोठ्या मुलींवर तर होतच होती, पण आता लहान मुलीही बळी पडू लागलेली आहेत। खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की कोणाला काहीच वाटत नाही आहे की ती मुलगी 6 महिन्याची आहे की 60 वर्षाची म्हातारी आहे, काहीच पडलेलं नाही आहे। प्रत्येकाला म्हणजे फक्त हव्यासापोटी एका बाईचं चारित्र्य हनन केलं जातं आहे, तिचा जीव घेतला जातो आहे। मी मराठी विजन फाउंडेशनतर्फे मुलुंडमध्ये सध्या एक उपक्रम राबवते, जनजागृती करते की जे लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून, शाळांमध्ये पोहोचून गुड टच आणि बॅड टच या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलते आहे, त्यांना समजावून सांगते आहे। त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्यासोबत जर काही घडलेलं असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचतं आहे। ज्या वेळेस मी स्कूल्समध्ये जाते, विद्यार्थ्यांशी बोलते, विद्यार्थ्यांना
समजतंय की माझ्यासोबत असं झालेलं आहे, कोणीतरी माझ्यासोबत असं केलेलं आहे, तर ते कोणासमोर सांगू नाही शकत आहे, तर एकट्यामध्ये येऊन माझ्याशी बोलतायत. मग याच्यामुळे आम्हाला काय कळतं की पालकांचं लक्ष आहे, पण ते पालकांना घाबरतात. आणि पालक जर तुमचे फ्रेंड्स बनू शकत नाही, म्हणजे मुलांचे जर आपण फ्रेंड्सच बनू शकत नाही, तर मग मुलं प्रेम, फ्रेंडशिप हे सगळं बाहेर शोधतात. आणि मग त्यांना नाही समजत, ते त्या सेन्समध्ये नसतात की आपण कोणाशी मैत्री करतो, ते गुड आहे की bad? गुड आहे की बॅड आहे हे नाही कळत. आता ती मुलगी इथे आल्यानंतर तिला नसेल समजलं की कुठं जायचं काय जायचं, तिने एक मदत म्हणून विचारलंही असेल, किंवा ती हरवली या उद्देशाने त्याने तो जो RPFचा जो कोणी होता त्याने जे तिला शोधलं, सापडली ती, आणि त्याच्यानंतर तिला जे त्याने एका NGOच्या हवाले केलं, जे NGO त्यांच्यासोबतच संकरणित आहे, एकत्र मिळालेले आहेत ते दोघंजणं. म्हणजे कसं झालं की प्रशासनच जर असं करतं आहे, तर मग पब्लिकने विश्वास कोणावर ठेवायचा अशी गोष्ट होऊन गेलेली आहे. मग आपण पालक काय करू शकतो, तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं मूल आपल्यासमोर आणि आपण समोर नसताना काय करतं या गोष्टीवर आपण खूप बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आज जर मुलगी छत्तीसगडवरून पुण्यात येते, तर मग पालक करत काय होते हा प्रश्न निर्माण झालेला आहे. समाजाचं जितकं लक्ष असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने लक्ष आपलं स्वतःचं, आपल्या आईवडिलांचं असणं खूप गरजेचं आहे. मी समाजालासुद्धा एवढं सांगेन की जर तुम्हाला कोणी अनोळखी कुठून तरी दुसरीकडून आलेली व्यक्ती, अनाथ असू द्या, आईवडिलांनी सोडलेलं असू द्या, कोणी जर रस्त्याने तुम्हाला रडताना कोणी दिसत आहे, त्रासलेलं कोणी दिसत आहे, तर प्लीज त्यांच्याशी बोलून त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न करा. कारण असं नको व्हायला की आज जी मुलगी छत्तीसगडहून पुण्यात आली तिच्यासोबत असं होतं आहे, तर उद्या आपली पुण्यातून किंवा दुसऱ्या कुठल्या शहरातून मुलगी जर दुसरीकडे बाहेर जाते आणि तिच्यासोबत असं होऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. मी अजून एक गोष्ट सांगेन, ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट याच्या अंतर्गत जे CWC आहे, चाइल्ड वेलफेअर कमिशन, यांना NGOने जर तुम्हाला कोणी असं अनोळखी दिसतंय किंवा कोणीतरी बालकांना सोडलेलं किंवा ते घरातून पळून आलेलं तुम्हाला जर असं दिसतंय, तर तुम्हाला 24 तासाच्या आत CWCच्या समोर त्यांना हजर करणं आहे. तर मी प्रत्येक NGOला सांगेल की जर तुम्हाला असं कुठे कोणी आढळत असेल, तर प्लीज तुम्ही दखल घ्या त्या गोष्टीची आणि CWCची मदत घ्या. कारण ह्या बालकांना आपण जर मदत नाही करू शकलो ना, तर त्यांचाच काय, समाजाचाही आपल्यावरून विश्वास उडून जाईल. CWCची गाईडलाईन तुम्ही वाचू शकता. गाईडलाईन्स आहेत आपल्याकडे. तुम्ही जर Google सर्च मारलं तर तुम्हाला सगळ्या गाईडलाईन्स त्याच्यावरती सापडून जातील. त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. त्याच्यासोबत तुम्ही त्याच्यामध्ये कधी काय करायला पाहिजे, मुलांना कसं शोधायला पाहिजे आणि शोधल्यानंतर त्यांच्यासोबत काय करायला पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला म्हणजे मला फक्त यासाठी ही गोष्ट मी सांगते ना की लोकांचा विश्वास नाही उडाला पाहिजे आपल्यावरून. जर आपण एखाद्याचं भलं करतोय तर लोकांना ते भलंच दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं काहीतरी चुकीचं आपल्या डोक्यात आहे हे असं दिसलं तर पाहिजेच नाही. आपण वागलंही नाही पाहिजे. फक्त आपला हात समोरच्याकडे मदतीसाठीच उठला पाहिजे. मी खुशाली मस्के, मी मराठी विजनमध्ये सेक्रेटरी पदावर काम करते. जेव्हा आम्ही बालविकास आणि महिलांसाठी काही कामं करतो तेव्हा आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव भेटतात. म्हणजे मुलांकडनं वेगळे मेसेजेस येतात आमच्यापर्यंत, आईवडिलांकडनं वेगळे मेसेज येतात की आमची मुलं आमची ऐकत नाही, तुम्ही जरा जलन करण्यासाठी काही करतात संस्थेसाठी, तर आमच्या मुलांकडनं तुम्ही ॲज अ मेसेजेस, ॲज अ मोबाईल नंबर वगैरे शेअर करून ठेवा वगैरे. हे सगळे आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज येतात शाळेमधून, किंवा आम्ही आमच्या ऑफिसमध्ये पण ही सगळी कामं चालू केलेली आहेत आणि पुढे करत राहणार. एक असा अनुभव आमच्याकडे आलेला आहे. मुलगी 8वी कक्षामध्ये शिकते, 8वी इयत्तामध्ये, आणि त्या मुलीचा एक मुलगा 16 वर्षाचा बॉयफ्रेंड म्हणून होता. त्या मुलीला तो हॉटेलपर्यंत घेऊन गेला आणि त्या मुलीने आपल्या आईवडिलांना सांगता तिने फक्त तिच्या मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली. तिच्या मैत्रिणीने शाळेच्या प्रिन्सिपलला सांगितले आणि ती प्रिन्सिपलने आमच्या संस्थेमार्फत आम्हाला शेअर केली आणि आम्ही ती आमचे लिगल ॲडव्होकेट जे आहेत स्नेहल तिला शेअर केली. मग ह्याच प्रमाणात कसं 1 बाय 1 सगळ्या मुली ओपन होत असतात. मग प्लीज अशा मुली काही असतील ना, त्यांनी एकमेका मैत्रिणीकडे किंवा तुमच्या प्रिन्सिपल किंवा तुमच्या क्लास टीचरकडे ओपन व्हा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वयात अजून बसत नाही. शिक्षण करा, मोठे व्हा. काही तुम्हाला गरज लागली तर आमची मराठी विजन फाउंडेशन संस्था आहे, ती तुम्हाला नक्की तुमच्या कार्यरतेसाठी उभी राहील.